नमस्कार मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी इंग्रजीवरती, कारण आपली बोर्डाची परीक्षा सुरू आहे आणि आता पुढचा पेपर जो आहे तो आपला इंग्लिशचा आहे. तर इंग्लिशचा पेपर नेमका कसा असणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न इंग्रजीच्या पेपरमध्ये आपल्याला विचारले जातात, तर यावरती आपण आज डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठलीही असेल तरी पहिला प्रश्न जो आहे तो आपला क्वेश्चन नंबर 1A हा नेहमी लँग्वेज स्टडीवरती आधारित असतो आणि या प्रश्नामध्ये मित्रांनो तुम्हाला खूप चांगले मार्क मिळू शकतात. या प्रश्नात 10 पैकी 10 मार्क सुद्धा मिळतात विद्यार्थ्यांना. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जो असतो ए, याच्यामध्ये ॲक्चुअली 1 मध्ये ए आणि बी असे 2 उपप्रश्न असतात. हे दोन्ही मिळून तुम्हाला 10 मार्क मिळतात. ए 8 मार्काला आणि अधिक बी 2 मार्काला एकूण 10 मार्क आहे. ओके. तर याच्यामध्ये पेपर लिहिताना एक काळजी घ्यायची. तुम्ही फक्त हा क्वेश्चन नंबर ए एवढंच लिहायचंय आणि मग त्याच्यातला पहिला प्रश्न आणि त्याच्यानंतर त्याच्यातले हे सगळे प्रश्न हे यांची उत्तरं एवढंच लिहायचं. बाकी हा एवढा भाग जो आहे, तो आपल्याला पेपरला लिहायचा नाहीये. ह्या फक्त तुमच्यासाठी सूचना आहेत. हा भाग लिहायचा नाही, जेणेकरून आपला वेळ वाचेल. कारण बरीचशी मुलं असे प्रश्न सुद्धा लिहितात. आणि इथं वेळ आपला वाचू शकतो मित्रांनो, जर तुम्ही प्रश्न नाही लिहिले तर. प्रश्न लिहायचेच नाहीयेत. फक्त डायरेक्ट उत्तरं लिहायचे. तर या पहिला जो प्रश्न कसा असतो, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. जसं की इथं एल-आय इथं जी टाकला की लाईट होतं. एफ-ओ-सी-यू-एस इथं ओ टाकला की फोकस होईल. एच-ए-बी इथं मध्ये आय लिहिला तर हॅबिट होईल आणि एस-टी-आय इथं सी लिहिला की स्टिक होऊन जाईल. तर असे हे शब्द आपल्याला जे आहेत ते बनवायचे असतात रिकाम्या जागा भरून. याला 2 मार्क असतात. दुसरा प्रश्न आपल्याकडे याच्यामध्ये असतो अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला ह्या ज्या सगळे जे काही शब्द आहेत, यांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. हे 2 मार्काला आहे. तिसरा जो आहे तो पंक्च्युएट द फॉलोइंग असतो आपल्याला याच्यामध्ये. तो तुम्हाला 2 मार्काला असतो. त्याच्यानंतर तुम्हाला मेक 4 वर्ड यूजिंग द लेटर इन द वर्ड. तर ॲडव्हर्टाइजमेंट या शब्दातील अक्षरांपासून तुम्हाला एक नवीन शब्द तयार करा. अशा प्रकारचा एखादा प्रश्न तुम्हाला असू शकतो इथं. ओके. त्याचबरोबर इथे बघा 5वा एक प्रश्न असतो. स्टुडंट या शब्दाशी रिलेटेड तुम्हाला काही या ठिकाणी स्टुडंट्सशी रिलेटेड इज द क्लेवर शब्द दिलाय. हा शब्द काय एक बाबा त्याचं एक विशेषण आहे. तर आपल्याला बाकी ही सगळी जी आहे ना, ती विशेषणच लिहायची आहे. म्हणजे स्टुडंट क्लेवर आहे, तसं स्टुडंट स्मार्ट आहे, स्टुडंट क्रिएटिव्ह आहे, स्टुडंट हॉनेस्ट आहे आणि त्याचबरोबर स्टुडंट शार्प आहे किंवा स्टुडंट क्लेवर आहे, शार्प आहे, हॉनेस्ट आहे. अशा प्रकारे शब्द तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायला लागेल. ओके, लिहावं लागेल. तर इथे तुम्हाला 2 मार्क आरामात मिळू शकताय. पुढचा जो प्रश्न असतो एक व्हर्बचा या ठिकाणी तुम्हाला इथे चेन तयार करायची आहे, की इथे चेन तयार करायची. जसा हा ग्रो शब्द आहे. ग्रोच्या शेवटी डब्ल्यू आहे. तर डब्ल्यू पासून तयार होणारा व्हर्ब तुम्हाला लिहायचा. जसं की डब्ल्यू पासून तयार होणारा शब्द मी वॉक लिहिला, वॉक लिहिला आणि मग वॉकच्या के पासून तयार होणारा एक व्हर्ब लिहायचा आहे तुम्हाला. तर मग तो कीप लिहिला. पी पासून तयार होणारा व्हर्ब लिहायचा आहे, पुट लिहा. टी पासून तयार होणारा व्हर्ब आहे बाबा व्हर्ब आहे तुम्ही टॉक लिहिलं. म्हणजे इथे तुम्हाला व्हर्बची चेन करायची आहे. जर तुम्हाला या ठिकाणी नाउन दिलं तर तुम्हाला नाउनचीच चेन करावी लागणार. हे लक्षात घ्या. जे दिलंय मित्रांनो त्याचीच चेन करायची आहे. जर तुम्हाला व्हर्ब दिले तुम्ही नाउनची चेन केली आणि नाउन दिले आणि व्हर्बची चेन केली तर मार्क मिळणार नाहीत. ओके. तर अशा प्रकारे ए मध्ये तुम्हाला या 6 प्रश्नांपैकी फक्त 4 प्रश्न सोडवावे लागतात जेणेकरून 8 मार्क मिळतील. त्याचप्रमाणे क्वेशन नंबर पहिल्यातला बी जो आहे त्याच्यामध्ये इथे 2 प्रश्न आहेत. अटेम्प्ट एनीवन, अटेम्प्ट एनीवन. 2 प्रश्न आहेत. दोन्ही सोडवायचे आहेत. पण त्या दोघांपैकी तुम्हाला दोघांमध्ये 2-2 प्रश्न असतात. त्या दोघांपैकी एक सोडवायचा. जसं की प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये इथे तुम्हाला टू बी अफ्रेड ऑफ या फ्रेजपासून एक वाक्य तयार करा किंवा तुम्हाला धिस इज अ क्लासरूम या वाक्याला जोडून दुसरं एक उपवाक्य लिहा. जेणेकरून जे नवीन तयार होईल वाक्य ते एक अर्थपूर्ण असेल. ते दोघांपैकी एक प्रश्न लिहायचा असतो. क्वेशन नंबर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला बघा ए आणि इथे एक बी आहे. या दोघांमध्ये एक प्रश्न लिहायचा असतो. जसं की ए मध्ये आपल्याला दिलंय, की मॅनेज आणि काइंड हे जे 2 शब्द आहेत, त्यांना परफेक्स किंवा सफिक्स लावून एक नवीन वर्ड तुम्हाला तयार करायचा आहे. जसं मॅनेजला तुम्ही मॅनेजमेंट करू शकताय. काइंडचं तुम्ही अनकाइंड करू शकताय किंवा काइंडनेस करू शकता. असे शब्द तयार करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला इथं 1 मार्क आरामात मिळून जाईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात जे खूप सोपे आहेत किंवा तुम्हाला या ठिकाणी ऑरमध्ये काय करायचंय, ऑरमध्ये इथं मॅनेज आणि काइंड हे जे 2 शब्द आहेत, या 2 शब्दांपैकी एका शब्दाचा वापर करून तुम्हाला एक वाक्य तयार करायचंय. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला पहिला प्रश्न जो असतो ज्याच्यामध्ये ए अधिक बी मिळून तुम्हाला 10 मार्क असतात. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये टेक्स्च्युअल पॅसेज असतात तुम्हाला साधारणतः
याच्यामध्ये 20 मार्काचे 2 पॅसेज असतात. दोघांपैकी तुम्हाला दोन्ही पॅसेज सोडवायचे असतात आणि प्रत्येक पॅसेजमध्ये 5 ॲक्टिव्हिटी असतात. जसं की पहिल्या पॅसेजमध्ये A1 जी ॲक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये शक्यतो ट्रू ऑर फॉल्स सारखे प्रश्न असतात. एका वाक्यात उत्तरे लिहा असतात, एका शब्दात उत्तरे लिहा असतात, रिकाम्या जागा भरा किंवा वाक्य पूर्ण करा. अशा प्रकारचे प्रश्न इथे विचारले जातात आणि इथं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकाच लाईनमध्ये तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यानंतर इथे बघा दुसरा जो प्रश्न आहे A2 त्याच्यामध्ये पण कंप्लीट द चेन सारखा किंवा कंप्लीट द वेब सारखा प्रश्न असू शकतो आणि इथे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पूर्ण पॅराग्राफमध्ये शोधावं लागेल. प्रत्येक मुद्द्याचं उत्तर वेगवेगळ्या ओळीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. ठीक आहे. तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तो कधीसुद्धा तुमचा व्होकॅब्युलरीवरती असतो. समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा किंवा मॅच द कॉलम अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी असतात. ओके. त्याच्यानंतर A4 जो आहे तो पूर्णपणे व्याकरणावर आधारित असतो. जसं की इथे दिलंय द साइट ऑफ द फूड मॅडेंडेड हिम. तर याचा क्वेशन टॅग तुम्हाला लिहायचा. जसं की इथं कॉमा दिला. याचा क्वेशन टॅग लिहिताना इथे तुमचं V2 आहे, भूतकाळात आहे V2 आणि इथं सहाय्यकारी क्रियापद दिलं नाही आणि V2 आहे. म्हणजे तुम्ही इथं काय करणार डिडचा वापर करणार. डिडंट लिहिणार आणि डिडंट इट तुम्ही या ठिकाणी लिहिलं की झालं. डिडंट इट प्रश्नचिन्ह विषय संपला. अशा प्रकारे तुम्हाला व्याकरणाचा प्रश्न हा सोडवावा लागेल. A4 हा पूर्णपणे व्याकरणावर आधारित असतो, ग्रामरवरती आधारित असतो मित्रांनो. 2 मार्क इथे मिळतात आणि 5वा जो प्रश्न आहे तो तुमचा पर्सनल रिस्पॉन्सवरती आधारित असतो. असे 5 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला म्हणजे एकूण तुमचे 10 मार्क इथं फिक्स होतात. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा पण बी जो आहे पॅसेज सेम असाच असतो. अशाच प्रकारे जशा पहिल्या पॅसेजमध्ये A1, A2, A3, A4, A5 अशा ॲक्टिव्हिटी असतात. तशा इथं B1, B2, B3, B4, B5 अशा ॲक्टिव्हिटी असतील. ठीक आहे. तिसरा जो सेक्शन आहे आपल्याकडं, तो सेक्शन आहे पोएट्री. पोएट्री सेक्शनमध्ये तुम्हाला तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ए आणि बी असे प्रश्न आहेत. ए मध्ये तुम्हाला एक पोएम दिली जाईल आणि त्या पोएमवर आधारित प्रश्न लिहायचे आहेत. बी मध्ये तुम्हाला एक पोएम दिली जाईल, त्या पोएमचं अप्रिशिएशन लिहायचंय. तर या पोएमवर आधारित A1 त्याचबरोबर A2 आणि A3 असे 3 क्वेशन असतात. पहिले 2 क्वेशन 2-2 मार्काचे आणि तिसरा क्वेशन आहे त्याच्यामध्ये रायमिंग वर्ड वगैरे लिहायला सांगितलं जातं, तो 1 मार्काचा. यातला तिसरा प्रश्न हा खूप सोपा असतो. ओके. तिथे तुम्हाला 1 पैकी 1 मार्क मिळू शकतात. त्यानंतर पोएमचं अप्रिशिएशन असतं. त्या अप्रिशिएशनमध्ये बघा मित्रांनो 5 मुद्दे असतात. टायटल तुम्हाला दिलेलं असतं, त्याला अर्धा मार्क. नेम ऑफ द पोएट सुद्धा असतं, त्याला अर्धा मार्क. रायमिंग स्कीम तुम्हाला लिहायची त्याला 1 मार्क आहे आणि फिगर ऑफ स्पीच त्या पोएमचे लिहायला 1 मार्क आणि त्या पोएमची सेंट्रल आयडिया जर तुम्ही लिहिली, तर त्याला तुम्हाला 2 मार्क मिळतील. मित्रांनो, इथे तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळतील, पण त्याच्या लक्षात घ्या, एखाद्याला 5 मार्क नाही मिळाले, तरी तुम्हाला बघा हा 1 मार्क, हा 1 मार्क, हा 1 मार्क, 3 मार्क आरामात मिळू शकतात. नीट जर पेपर लिहायचा प्रयत्न केला तर, नीट जर अभ्यास केला तर. ओके. चौथा जो प्रश्न असतो, तो असतो नॉन टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा उतारा. त्याच्यामध्ये बघा, जसे तुमचे पुस्तकाच्या आतले जे उतारे असतात, क्वेशन नंबर 2A मध्ये, 2B मध्ये जो उतारा असतो, त्याच्यामध्ये 5 प्रश्न असतात. तसेच सेम 5 प्रश्न इथे तुम्हाला या उतार्यामध्ये असतील. ओके. तसेच 5 प्रश्न असतील. A1, A2, A3, A4, A5 5 ॲक्टिव्हिटी असतील. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क आणि एकूण 10 मार्क. ओके. आणि हा जो तुमचा नॉन टेक्स्चुअल पॅसेज तुम्हाला दिलेला असतो, त्याच्यावरच तुम्हाला इथं समरी लिहायची असते मित्रांनो. त्याच्यावरच समरी लिहायची ती 5 मार्काला. याच्यानंतर तुमचा क्वेशन नंबर 5 जो आहे, सेक्शन 5 आपण म्हणतो, तो रायटिंग स्किलवरती असतो. ज्याच्यामध्ये क्वेशन नंबर 5 आणि 6 हे जे 2 क्वेशन आहेत, ते आपल्याला रायटिंग स्किलवरती असतात. याच्यामध्ये बघा ए जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये लेटर रायटिंग आहे क्वेशन नंबर 5A मध्ये. त्या लेटर रायटिंगमध्ये आपल्याला 2 लेटरपैकी आपल्याला 1 लेटर लिहायचं असतं. 2 पैकी तुम्ही कुठलंही 1 लेटर या ठिकाणी लिहायचं असतं. ओके. 5 मार्काला प्रश्न आहे. त्याच्यानंतर क्वेशन नंबर 5B मध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहायचं असतं किंवा तुम्हाला स्पीच रायटिंग. डायलॉग किंवा स्पीच या दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो क्वेशन नंबर 6 मध्ये पहिला जो प्रश्न आहे A1 तो नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला चार्ट दिला जाईल, ट्री डायग्राम दिला जाईल किंवा एखादा टेबल दिला जाईल किंवा पाय चार्ट दिला जाईल किंवा एखादा ग्राफ दिला जाईल. त्याच्यावरून तुम्हाला मित्रांनो एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. ओके. आणि क्वेशन नंबर 2 जो आहे त्याच्यामधला A2 तो व्हर्बल टू नॉन व्हर्बल असतो. म्हणजे अशा प्रकारे एखादा तुम्हाला पॅराग्राफ दिला जाईल आणि या पॅराग्राफच्या आधारावर किंवा या पॅसेजच्या आधारावरती तुम्हाला अशा प्रकारे चार्ट पूर्ण करा किंवा ट्री डायग्राम पूर्ण करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि क्वेशन नंबर 6B मध्ये एक्सपांड द थीम ज्याच्यामध्ये न्यूज रिपोर्ट आहे किंवा तुम्हाला स्टोरी लिहा. न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी दोघांपैकी एक लिहायचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात सोपा प्रश्न आपला असतो तो म्हणजे ट्रान्सलेशनचा. ज्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. जसं की ए प्रश्नामध्ये तुम्हाला असे 6 शब्द दिले जातील आणि या 6 शब्दांपैकी कुठल्याही 4 शब्दांचे मराठीत अर्थ लिहायचे असतात. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला बी मध्ये तुम्हाला 4 वाक्य दिली जातील, सेंटेन्सेस दिले जातील. त्या 4 पैकी कुठल्याही 2 सेंटेन्सचे तुम्हाला मराठीत अर्थ लिहायचे आहेत. आणि सी जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणी दिल्या जातील 2
2 पैकी एका म्हणीचा मराठीत अर्थ लिहायचा आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे. तर ही प्रश्नपत्रिका आपण पाहिली कशाप्रकारे तुम्हाला असते. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपला लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.